चंद्रकांत हांडोरेंच्या रूपानं एक काँग्रेसचा चांगला कार्यकर्ता, माजी मंत्री आणि अशा समाजातून आलेला की ज्या समाजाला मोदींच्या या सरकारनं सतत त्यांना मागे ढकलण्याचं काम केलेलं, त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम केलं. आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांना आसू के गोले, टीयर गॅसेस, आदिवासींच्या तोंडावर मूत्रविसर्जन आणि दलितांचं मॉब लिंचिंग, अल्पसंख्याकांचं मॉब लिंचिंग, अशा या परिस्थितीमध्ये काँग्रेस सातत्यानं या सगळ्या सामान्य लोकांच्या, आम जनतेच्या, बहुजनांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करून त्यांना न्याय देण्याचं काम करत आहे. कालच पाहिलं असेल आपण, राहुल गांधींनी MSPचा जो कायदा आहे तो करण्याचं वचन जे आहे ते शेतकऱ्यांना दिलेलं आहे. आणि भाजप काय करत आहे तर खिळे ठोकत आहे, रस्त्यात भिंती उभ्या करत आहेत, टीयर गॅसेस सोडत आहेत, त्यांना त्यांच्यावर छर्ऱ्याच्या गोळ्या मारत आहेत. तर हा फरक जो आहे, हा फरक आता लोकांसमोर स्पष्टपणे आलेला आहे. त्यामुळे ही जी उमेदवारी आहे, ही उमेदवारी सांकेतिक नसून हा एक मेसेज आहे की संविधान वाचवण्याचं आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, त्याचा मेसेज आहे. राजकीय खेळ दलित कार्ड आपण राजकीय खेळी नाही आहे ही. ते कार्यकर्ते आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत, त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे हे कुठलं कार्ड किंवा राजकीय खेळी वगैरे नाही आहे, हा न्याय आहे. कारण चौथा सर, ज्यावेळेस यापूर्वी पण विधान परिषदेला ज्यावेळेस हांडोरे नंबर क्रमांक 1 चे उमेदवार होते, तेव्हा मात्र काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. ही गटबाजी यावेळेस होणार नाही याची काय गॅरंटी? नाही, गटबाजी राहिलीच नाही. आता गटबाजीवाले राहिले नाही. यावेळेस मग काँग्रेस त्यांची मतं फुटू नये यासाठी काय करणार? असं आहे की हे राज्यसभेचं मतदान आहे आणि हे दाखवून करावं लागतं. आणि त्यामुळे जर कोणी चुकीचं केलं तर ते मतदान तिथेच इनव्हॅलिड होतं आणि त्या 6 वर्षासाठी डिस्क्वालिफाईड होतं. 10th शेड्यूल थोडासा बघितला पाहिजे. सर, राष्ट्रवादीने जे आहे, राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर केलंय, ज्यांची टर्म अजून बाकी आहे. राष्ट्रवादीकडे उमेदवार कमी आहेत की प्रफुल्ल पटेलशिवाय चेहरा नाही आहे? नाही, आता असं आहे, भाजप त्यांना इक्बाल मिरची म्हणाली होते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना 2-3 मतं कमी पडतात, भाजपच देतील. इक्बाल मिरचीच्या मदतीला भाजप जाईल, अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. कदाचित पक्ष फुटण्याची गोष्ट ऐकत होतो की त्यांना जर दिली, दुसऱ्या कोणाला दिली तर पक्ष फुटण्याची भीती होती. किंवा मग लोकसभेमध्ये नाना पटोलेंना फेस कसं करायचं, भंडारा गोंदियामध्ये ती भीती असेल पडण्याची. त्याच्यामुळे मग टर्म संपली नाही, मला वाटतं 28मध्ये त्यांची टर्म संपणार. अजून 3 वर्षाची टर्म शिल्लक असताना त्यांना देणं म्हणजे एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय करण्यासारखं आहे. इकडं काँग्रेस एका कार्यकर्त्यावर न्याय करतं आणि BJP हे अजित पवार गट म्हणजेच BJPच, अजित पवार गट BJP 2. तर हे जे आहे हे एका सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय करण्यासारखं आहे. नाहीतर मग त्यांच्याकडे त्याच पद्धतीने धोरण आहे. अचानक आलेले देवरांना उमेदवारी दिली जाते. एक मिनिट अशोक चव्हाण असू दे किंवा या बाजूला तुमचेच म्हणजे दोन्ही आमदार शिंदे गटातून जे देण्यात आलेत, मिलिंद देवरा किंवा अशोक चव्हाण, तुमच्यातलेच नेते तिकडे जाऊन पहिल्याच दिवशी 24 तासाच्या आत त्यांना राज्यसभा ऑफर होते. हे स्पष्ट आहे की काँग्रेसने नेते निर्माण केले, लोकांचं काम करणारे नेते निर्माण केले. आणि हे जे गेलेले आहेत यांच्यामध्ये एकामध्येही असं काही होत नाही आहे नेत्यांसारखं. म्हणून आयातीत मालावर त्यांना अवलंबून राहत आहे. त्यांनी मोदींचं ते आत्मनिर्भर जे आहे ते फक्त बोलण्यापुरतं आहे, बाकी तर सगळं आयातीवरच सुरू आहे. चायनासोबत सुद्धा $100 बिलियन आपला व्यापार जो आहे तो उणे आहे. सगळं आयातीवर चालू आहे कार्यक्रम. फॉर्म भरतो? हो, उद्या फॉर्म भरावंच लागेल. किती वाजता? फॉर्म आता उद्या विधिमंडळाची पहिली मीटिंग आहे, त्यानंतर लागलीच फॉर्म भरण्यात येईल. मला असं वाटतं की ही बिनविरोधच निवडणूक होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.